जालन्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरू होता। हे आंदोलन सुरू असताना आंदोलन उठवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याने या आरक्षण मोर्चात सहभागी झालेला मराठी समाज जखमी झाला आहे। याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत। तसेच या लाठीचार्जचा सर्वत्र निषेधही करण्यात येत असून बदलापूरमध्येही मराठा समाज संतप्त झाला आहे। जालन्यातील या घटनेचा मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत मोर्चा काढण्यात आला होता। बदलापूर पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध मोर्चा काढण्यात आला असून यावेळी जालन्यातील पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि बलप्रयोग याचा विरोध करत सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असतानाही मराठा समाजाला आरक्षण का नाही असा प्रश्न आंदोलनकारांनी उपस्थित केला। तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला असून मराठा समाज एकत्र येत शपथही घेतली। मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा बावळा सकल मराठा समाज बांधव प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतो की मराठा समाजातील गरीब दुर्बल मराठ्यांना नोकरी व शिक्षणात जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या कोणत्याही लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही। अनेक सत्ताधाऱ्यांनी तसेच या व्यवस्थेने मराठा समाजाला न्याय दिलेला नाही। ही बाब अतिशय खेदजनक आहे। याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही। तरी याचा निषेध म्हणून जोपर्यंत मराठा समाजातील मागास घटकांना आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या मतदानावरती बहिष्कार टाकत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की एक या ठिकाणी सगळ्या पक्षीय संपूर्ण बदलापूर वासीय मी कालपासून आम्ही सगळे अस्वस्थ आहोत। प्लॅनिंग लावलं असतं तर सगळ्यांनी या 4 ते 5 वर्षापूर्वी हा चौक कसा भरला होता जाईल। मी कोणाला भडकवत नाही, पण एक विषय सांगतो, पक्ष कुठलाही असू दे सत्तेवर पाहिजे हा पहिला विषय। दुसरा विषय जायजपरची माहिती घेतली संजय निकाल त्या माहितीनुसार जालन्यामध्ये काही पोरं माझे मित्र आहेत त्या ठिकाणी उपोषण चालू आहे। तिथे एक मुलगा सिरियस एक व्यक्ती समाजाचा, तर काही गोष्टी कुठे पोलिसांनी तिथे पोलिसी बळाचा वापर केला आणि आमच्या मराठा बांधवांवर अमानुषपणे हल्ला केला। लाट्या काट्यांनी त्यांना मारणी जी घटना घडली आहे त्या घटनेचा सर्वप्रथम तमाम मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। समाज या ठिकाणी आरक्षणासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजतोय, सरकारच्या पायऱ्या झिजतोय आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर हे आरक्षण त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं। निषेध केला ना तेवढा निंदनीय आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये निषेध आज झालेलाच आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात होत आहे। त्याच गोष्टीला अनुसरून आज बदलापुरातील सकल मराठा समाजाने इथं निर्णय घेतलेला आहे आणि ही सुरुवात जी आहे ही बदलापुरातून झालेली आहे की येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीवरती सकल मराठा समाज हा बहिष्कार टाकणार आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बदलापुरातील घरातील प्रत्येक मराठा समाज हा कुठल्याही विधानसभा आणि लोकसभेला मतदान करणार नाही याची खबरदारी म्हणून आज इथं आपण सुरुवात केलेली आहे आणि निसंदेह हा मेसेज प्रत्येक मराठा समाजातील बदलापुरात संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे। कारण की सुरुवात इथून झालेली आहे। न्यायालयीन लढा, उपोषण, आंदोलन, जाळपोळ याच्या व्यतिरिक्त या नेत्यांचे जोपर्यंत तुम्ही नाक दाबणार नाही या मूर्खांचं तोंड उघडणार नाही। म्हणून मतदान प्रक्रिया ही मराठा समाजानंच बंद केलेली आहे की याच्या पुढे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लोकसभा आणि विधानसभा याच्यावरती मतदानावरती बहिष्कार टाकणार आहे। आमचं ब्रीद वाक्य आहे, मराठा चळवळीमध्ये राजकारणाची खेटरं बाहेर करून या। कारण या खेटरांनी मराठा समाजाची चळवळीची फार पंचनामा करून टाकलेला आहे। कारण इथे सगळे पक्षाचे लोक आहेत, कुणी याचं नाही। जोपर्यंत तुम्ही खेटरं बाहेर काढत नाही याचे राजकारणाचे तोपर्यंत समाजाची चळवळी बुलंद होत नाही। त्याच उद्देशाने आज घोषणा केलेली आहे। या
सर्व नेत्यांचे की ज्यांनी आजपर्यंत की अण्णासाहेब पाटीलपासून आत्महत्या करायला लागली तर आमचे त्यांचं 48 लोकांना आत्महत्या करायला लागली. सुरुवात काय, किती जीवदान द्यायचे, किती बलिदान द्यायचे आणि नेते एकमेकाचे पक्ष फोडणं ते फोडणं त्यांचं सगळं चालू आहे. आणि समाजाकडे का लक्ष नाही आहे माझ्या, आणखी किती त्रास देणार आहे, आणखी किती बलिदान घेणार आहेत. आणि त्या नियत्या लोकांना तुम्ही लाठ्या मारलेल्या आहेत, छर्रे मारलेल्या आहेत, गोळ्या मारत का जीव घ्यायला बसले आहेत का. आज आम्ही काही आक्रमक आंदोलन घेतलं, भूमिका घेतली तर उद्या आम्हाला का गोळ्या मारणार आहेत काय. पोलीस प्रशासनाचा निषेध. आणि इथं मी राजकारण करत नाही, ज्याच्याकडे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्या व्यक्तीने पण राजीनामा दिला पाहिजे. कारण की महाराष्ट्र इतिहास आहे, महाराष्ट्र अपमान सहन करून घेत नाही. मराठा समाजात राजीनामा आम्ही मागणी केली हो. निगरगट्ट झालेले आहेत, गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत राजकारणी गेल्या 50 वर्षापासून. हा 35 वर्ष झाले मराठा समाज राजकारणाची मागतोय. 34% मराठा समाज आहे या महाराष्ट्रामध्ये, तरी तुम्ही नेहमी या समाजामध्ये भांडणं लावून देता, संघटना फोडता. समाज एक झालेला आहे आता, आणि त्याची सुरुवात बदलापूरतून केलेली आहे की आम्ही लोकसभा आणि विधानसभा यावरती बहिष्कार टाकू. मी त्या गोष्टीवरती एवढा आहे की ते फोटो जे आहेत ते तिथलेच आहेत का. कारण की मराठा समाजाचं आंदोलन चिडण्याचा त्याची कशी विल्हेवाट लावायची याचं एक प्लॅनिंग बरोबर एक समाज करतोय. मराठा समाज आला ना, मोर्चे काढलेत ना, आमच्या मोर्चाला नावं ठेवलेत, कसं तरी विघटन करायचं आणि आपल्या पुढे भाजून घ्यायची. पण आता नाही आहे. मराठा समाज हा सुरुवातीपासूनच मोठा आहे हो. आम्ही मोठे भाऊ आहोत या महाराष्ट्रामध्ये, पण आमचे मोठे भावाचे आम्ही कधी लहान भाऊ झालो हे आम्हाला कळलं नाही आहे. शेवटी आज आम्हाला रस्त्यावरती यावं लागतं. आक्रमक हो, आम्ही स्वराज्य मिळवून दिलेलं आहे. मी आत्ताच बोललेलं आहे, या धर्तीवरती महाराज होते म्हणून तर तुम्ही स्वातंत्र्याचा सूर्य बघितला आहे ना. महाराज नसते तर किती लोकांची सुन्नत झाली असती. तुम्ही काय विचार करता. मराठा समाज आक्रमक तलवारी घेणार होता, पण तो काळ वेगळा होता. आज आम्हाला अस्तित्वासाठी लढाई करावी लागते, याची खेद आहे. या ठिकाणी महत्त्वपूर्ण 2 मागण्या आम्ही केलेल्या आहेत की काल जालना या ठिकाणी घडलेली घटना आहे ही अतिशय निषेधार्थ आहे. तमाम मराठा समाजाने गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी मूक मोर्चाच्या माध्यमातून या जगाला एक संदेश दिलेला आहे की अहिंसात्मक मार्गाने कसं आंदोलन होऊ शकतं. आणि कालची जी घटना घडली आहे जालनाची ती अतिशय खेदजनक आहे. आमच्या समाज बांधवांवर त्या ठिकाणी जो हल्ला त्या ठिकाणी पोलिसांनी केलेला हा हल्ला अतिशय निषेधार्थ आहे. महिलांवर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे, महिलांना जखमी केलेला आहे. या गोष्टींचा आम्ही निषेध करण्यासाठी तमाम बदलापूर शहरातले सगळे मराठा बांधव या ठिकाणी आम्ही जमलो. या ठिकाणी आम्ही 2 निर्णय महत्त्वपूर्ण घेतलेले आहेत. मी माझ्या भाषणामध्ये मगाशी सांगितलं आहे की या ठिकाणी या घटनेचा निषेध करताना महाराष्ट्रातल्या 70% दुर्लक्षित मराठा समाजाला मदत करण्यासाठी इथून पुढे महाराष्ट्रातला 30% मराठा समाज जो सदन आहे तो निश्चित त्या ठिकाणी एक कार्यक्रम या ठिकाणी देणार आहे. आणि आम्ही सरकारकडे या ठिकाणी इथून पुढे आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही कोर्टामध्ये मांडू, परंतु सरकारकडे आम्ही आरक्षणाची भीक मात्र त्या ठिकाणी मागणार नाही. आम्ही आमच्या माध्यमातून कोर्टात जे काय करत असेल ते त्या ठिकाणी करू, परंतु सरकारच्या मदतीला सुद्धा या ठिकाणी हा मराठा समाज आता मागणी करणार नाही, भीक मागणार नाही. सारथीच्या माध्यमातून 100 कोटी रुपये 200 कोटी रुपये द्या ही मागणी त्या ठिकाणी करणार नाही. मी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजातल्या बांधवांना सांगतो की आम्ही आता 1 वर्षाला 1000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी या मराठा समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी जमा करणार आहोत. त्यासाठी आमचे जे उदयनराजे भोसले असतील, संभाजीराजे असतील यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातल्या तमाम जे मराठा व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही पुढे येणार आहोत. आणि एक मोठा निधी आम्ही त्या ठिकाणी जमा करून या मराठा समाजातील जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी, आरोग्य शिक्षणासाठी, इंजिनिअरिंगसाठी, परदेशात जाण्यासाठी, UPSC MPSCच्या परीक्षा देण्यासाठी त्या दुर्लक्षित घटकातल्या विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत. आणि दुसरा संदेश आम्ही या ठिकाणी देणार आहोत की आता मराठा समाज हा जागरूक झालेला आहे. 34% महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत राजकारण्यांना जर खऱ्या अर्थानं जाग आणायची असेल तर निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा अस्त्र महाराष्ट्र या बदलापूर शहरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेला आहे. आणि बदलापूरमध्ये ही जी आग पेटवली गेलेली आहे ही महाराष्ट्रामध्ये त्याचा वणवा झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातल्या 34% मराठा समाजाने जर ठरवलं की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा तर ही फार मोठा हा क्रांतिकारी निर्णय असेल. आणि तरच खऱ्या अर्थानं या देशातल्या राजकारण्यांना जाग येईल, या देशातल्या न्यायालयाला त्या ठिकाणी जाग येईल. आणि तो निर्णय या बदलापूर शहरातल्या तमाम मराठा समाजानं या ठिकाणी आज घेतलेला आहे. आणि त्याची महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पूर्णपणे मोहीम आम्ही राबवणार आहोत. सकल मराठा समाज आंदोलनावर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, लोखंडी छर्रे, प्लास्टिक बुलेट तसेच अश्रुधुराचा वापर झाला असून काही पोलीस आंदोलनकारांवर राग काढत होते. लाखो लोकांना सोबतीला घेऊन राज्यात 58 मराठा क्रांती मोर्चे निघाले होते. कोणी एक दगड उचलला नाही. मग हेल्मेटधारी पोलीस, अश्रुधुराच्या नळकांड्या, लोखंडी शरेच्या गोळ्या, लाठीमार नियोजित होता का, की जालन्यातील आंदोलने सरकारला हाणून पाडायचे होते, असे अनेक प्रश्न उपस्थित करत
बदलापूर पूर्व छत्रपती शिवाजीराजे चौक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला होता। यावेळी छत्रपती शिवाजीराजे यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करून एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात आला। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी म्हणून मी ते जाहीर निषेध करते। सन्माननीय राजसाहेबांनी त्या संदर्भात एक पत्रक देखील काढलेलं आहे आणि खरोखर ही खूप निंदनीय घटना आहे की पोलिसांवरती लाठीचार्ज झालेला आहे, महिलांवरती लाठीचार्ज झालेला आहे। म्हणजे पोलिसांना कोणी अधिकार दिले ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर मराठा समाजाचे असतील तर यांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। आज बदलापूर शहरामध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते त्याच्यावरती बहिष्कार टाकणार आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहेत। नक्कीच सन्माननीय राजसाहेबांनी जे सांगितले ती गोष्ट खरी आहे की मराठा समाज नक्कीच चुकला नसणार, कारण जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर मोर्चे निघालेले असताना कुठेही त्याची ठिणगी आपल्याला दिसली नाही किंवा टाचणी देखील कुठे पडली नाही। मगाशी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरती कचरा देखील, म्हणजे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर मराठा समाजाची लोक जर रस्त्यावर उतरत आहेत तर मग तिथे कुठे रस्त्यावर कचरा देखील पडलेला आपल्याला दिसला नव्हता। म्हणजे ही जी घटना घडलेली आहे या घटनेच्या मागे काहीतरी नक्कीच राजकारण आहे आणि ह्या राजकारणाने केलेली ही जागा जी तयार केलेली आहे या घटनेमध्ये याची जागा त्यांना नक्कीच येत्या निवडणुकीमध्ये दिसेल। ते काल जे जालन्यामध्ये आमच्या मराठा समाजावर आमच्या समाज बांधवावर जो हल्ला झाला त्याचा या निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सकल मराठा बांधव एकत्र आलो आणि त्या घटनेचा आम्ही जाहीरपणे या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि एक प्रतिज्ञासुद्धा आम्ही घेतलेली आहे की यापुढे येणाऱ्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, या निवडणुकांवर सकल मराठा समाज आमचा हा बहिष्कार टाकणार आहे। निवडणुकीला कोणत्याही ठिकाणी आम्ही मतदान करणार नाही आणि अशा प्रकारे एक प्रकारे या झोपलेल्या शासनाला जागा करण्याचं काम सकल मराठा बांधव आम्ही करणार आहोत आणि जोपर्यंत आमचा आरक्षणाचा मुद्दा निकालात निघत नाही, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा मराठा बांधवांचा लढा हा असा चालूच राहणार आहे। तर हीच शोकांतिका आहे की मराठा समाजाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना सुद्धा आज मराठ्यांना आरक्षण मिळत नाही। फक्त निवडणुका आल्या की हे लोक आश्वासनं देतात, सत्ता बदल हवा असेल तर सत्ता बदल करतानाही आश्वासन देतात की आमची सत्ता आली तर आम्ही 2-4 महिन्यामध्ये ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण देतो। परंतु आपण बघितलं की देवेंद्रजींच्या सगळ्या क्लिप्स जुन्या सगळ्या काढून बघा आणि तुम्ही मीडियानी तर दाखवा की देवेंद्रजींनी 2.5 वर्षांच्या महाविकास आघाडीच्या कालखंडानंतर काय बोलले होते, मग आता का आरक्षण मिळत नाही याचंही कारण तुम्ही देवेंद्रजींना विचारलं पाहिजे। सर्वप्रथम आम्ही मराठा समाज आहोत, बांधव आहोत। आम्ही राजकीय पक्षाचे जरी वेगवेगळ्या पक्षात आम्ही काम करत असलो, वेगवेगळ्या पक्षाची विचारधारणा जरी आमच्या पाठीची असली तरी सर्वप्रथम आमचा मराठा समाज, सकल मराठा बांधव आमचा त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही पहिली भूमिका आमची समाजाची बांधिलकी, आमची बांधिलकी समाजाची आहे, पक्षाची बांधिलकी आमची नाही। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, बदलापूर। मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे। हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।